आता आपण निघालोय ते श्रीशैलमला जाण्यासाठी। आपण ऐकतात हा गजर परमपूजनीय श्री सद्गुरुदास महाराजांना ओंकारेश्वर येथे स्फुरला। श्रीशैलम हे ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यात आहे। इथे मल्लिकार्जुनासोबत भ्रमरांबेचाही वास आहे। श्रीशैलम या ज्योतिर्लिंगाच्या आजूबाजूला मोठमोठी डोंगरदरी खोरी आहेत। या रस्त्याने जाताना आपल्याला मनोहर दृश्य दिसतात। संपूर्ण परिसर हा उच्च स्पंदनाने भारलेला आहे। आता आपल्याला दिसते ते आहे पाताळगंगा धरण। कृष्णा, भीमा व तुंगभद्रा या 3 प्रमुख व इतर 3 अशा 6 नद्यांचा संगम या परिसरात आहे। या नदीचे पाणी अडवून हे पाताळगंगा धरण बांधलेले आहे। या धरणाचे पाणी मागे 40 किलोमीटर पर्यंत साठवलेले असते। या धरणात स्नान करण्याने 7 जन्माचे पाप नाहीसे होते व अमाप पुण्य पदरात पडते अशी याची ख्याती आहे। संध्याकाळी 4:45च्या दरम्यान आम्ही पाताळगंगा धरणावर पोहोचलो। येथे अत्यंत सुंदर असा घाट बांधलेला आहे। या ठिकाणी परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांनी जे उद्बोधन केले ते आपण ऐकूया। पाताळगंगा सगळ्यांना त्याचं गुरुचरित्र ज्यांनी ऐकलेलं आहे त्यांना कथा माहिती आहे। गुरुसिंह सरस्वती स्वामी महाराज हे त्या यवनराजाला भेटल्यानंतर त्यांचा फार मोठा सत्कार त्या बिदरला झाला, बादशाहकडे झाला आणि त्यामुळे त्यांना भीती याची वाटायला लागली की आता याच्या पुढे मोगल लोक आपल्या मुसलमान लोक गाणगापूरला येऊन लोकांना त्रास देतील, त्यामुळे आपण गुप्त झालेलं बरं म्हणून ते स्थान सोडायचं त्यांनी ठरवलं। आणि त्याप्रमाणे गुरुप्रतिपदा म्हणजे परवा आपण त्या मुहूर्तावर आलो आहे। त्या दिवशी शुक्रवार होता, उद्या शुक्रवार आहे। त्यांनी सांगितलं की आता म्हणतात आणि म्हणून त्यांची 4 शिष्य त्यांनी सगळ्या लोकांना ते आठवत असेल आपल्याला 12व्या अध्यायामध्ये की त्यांचे जे सगळे शिष्य होते त्या सगळ्या शिष्यांना त्यांनी कारंजापासून ग्रामवासरला जेव्हा ते आलेत तर सायनदेव ब्राह्मणाच्या ठिकाणी ते झाल्यानंतर त्यांनी सांगितले की तुम्ही सगळे तीर्थयात्रेला जाता आणि या मुहूर्तावरती श्रीशैलमला सगळे या। लक्षात आला का? ते माधव सरस्वती वगैरे सगळे जे त्यांचे शिष्य होते, अनेक शिष्य होते, या सगळ्या शिष्यांना त्यांनी इथे बोलावलेलं आहे। श्रीशैलमला बोलावलं। श्रीशैलमला आपण जाणार होतो। तिथे मल्लिकार्जुन आहे, शिवलिंग म्हणजे ज्योतिर्लिंग आहे आणि भ्रमरांबा आहे। हे फार प्राचीन शक्तिपीठ आहे। म्हणजे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांच्या ज्या कथा आहेत सगळ्या, गोपीचंद राजाची कथा आहे, या सगळ्या घडलेला हा परिसर आहे। शक्तिपीठ आहे। तंत्रविद्येचं फार मोठं महत्त्वाचं शक्तिपीठ म्हणजे नंबर 1चं शक्तिपीठ। प्रचंड शक्तिशाली स्पंदन इथे आहे देवीच। तर भ्रमरांबावरती आहे। त्या भ्रमरांबेचं वैशिष्ट्य असं आहे की ज्याची श्रद्धा असेल, ज्याची उपासना असेल देवीची, त्यांनी मागच्या भिंतीला जर कान लावला तर भ्रमरासारखा गुंजाळ तर ऐकू होतो। पाय उद्या आपण करून पाहू दर्शन घेतलं। आणि मल्लिकार्जुन जो आहे हे ज्योतिर्लिंग आहे। या ठिकाणी देखील विरक्त माणसाची विरक्ती एकदम अशी उफाळून बाहेर येते, त्याला इथून मग स्थान सोडून जावं असं वाटत नाही। अशी विरक्ती आलेल्या महत्त्वाची व्यक्ती म्हणजे शिवाजी महाराज। शिवाजी महाराज श्रीशैलमला जेव्हा आले होते त्यावेळेला त्या मल्लिकार्जुनाचं दर्शन त्यांनी घेतलं आणि त्यांनी काय केलं, आपली तलवार उपसली आणि आपलं मस्तक कापून अर्पण करायला ठरवलं। मल्लिकार्जुन आपलं शीश अर्पण करायचं असं ठरवलं। तेव्हा मग लोकांनी त्यांना सांभाळलं सगळ्या त्यांच्या अधिकाऱ्यांनी। म्हणाले की महाराज आपल्याला पुष्कळ अजून जबाबदाऱ्या पार पडायच्या, तसं काही वैराग्य येऊ देऊ नका। पण तिथून जे शिवाजी महाराज विरक्त झाले 1676 साली, 4 वर्ष फक्त झाली, 80 झाली त्यांचा मृत्यू। आणि त्यावेळेला त्यांनी इथे एक अभंग केला होता, नाशिवंत सुखासाठी अंतराला जगजेठी, नाही नाही याची गोळी, 184 ते जोडी, मनुष्यजन्म गेल्या बारे, काय करशील बारे, शिवराजे सांगे जना, म्या तो सोडिली वासना। हा अभंग जो आहे तो या परिसरात निर्माण झालेला आहे।
आणि गुरुशेख स्वामी महाराज हे आता माघवद्य प्रतिपदेला त्यांनी मुहूर्त सांगितला होता, मी शैलगमन करणार आहे. आणि म्हणून गुरुप्रतिपदा त्याला म्हणतात. आपण त्या मुहूर्तावरती इथे आलेले आहोत. शुक्रवारी ते इथं आलेत, म्हणजे ना त्याचा जन्म शनिवारच आहे आणि शुक्रवारी ते शैलगमनाला निघाले. तर ते इथे आले पाताळगंगेवरती. तिथे आपण बसलेलो आहोत. इथे पाताळगंगेत त्यांनी स्नान वगैरे सगळ्यांनी केलं, सगळ्यांचा निरोप घेतला. आणि या ठिकाणी त्यांचे 4 शिष्य होते. त्यांना ते सांगितले की मी आता पुष्पासनावर बसून आणि इथून जातो. त्याच रस्त्याने आपण उद्या जाणार आहोत, म्हणजे जे 10 लोक आहेत त्या. आणि तुम्ही इथेच थांबा, तुम्ही यायचं नाही. लोक रडायला लागले सगळे. आपल्या गुरुजीला असं काय वर्णन भावनावाद घ्यावं. तर ते म्हणाले की तुम्ही काळजी करू नका, मी गेल्यानंतर तुम्हाला पुष्पांचा प्रसाद पाठवतो. आणि त्याप्रमाणे त्यांनी 4 शेवंतीची पुष्प पाठवली. ती वाहत वाहत त्या आली. ती 4 पुष्प ज्यांना मिळाली त्याच्यामध्ये कोण कोण आहे? सायनदेव एक होता, सिद्ध एक होता, नरहरी एक होता, नंदी एक होता आणि तो नरहरी एक होता. नरहरी तो कल्लेश्वराचा होता. असे 4 जे ज्यांचे आवडते शिष्य होते त्या शिष्यांमध्ये ती फुलं त्या 4 जणांना मिळाली. आणि गुरुचरित्राची सुरुवात जी आहे त्याच्यामध्ये तो जो सिद्ध होता हा सिद्धच्या नामधारकाला भेटला, म्हणजे सायनदेवाला भेटला संगमावरती गाणगापूरच्या. आणि त्याने सांगितलं की त्यावेळेला स्वामींनी आम्हाला 4 पुष्प दिली होती, त्यातलं एक पुष्प माझ्याजवळ आहे. आणि ते त्याने 125 वर्षानंतर त्या सायनदेवाला जसं त्या तसं टवटवीत पुष्प ते होतं. ही जी पुष्प मिळाली ती जी जागा आहे ती ही पाताळगंगा. ही पाताळगंगा आहे ती. या जागेवरती आपण आलेले आहोत. ऐकताय का सगळे? आनंद कुठे गेला? काय नाही. हे पाताळगंगेचं रूप आहे. गुरुचरित्रामध्ये स्वामी इथून आपण मागवते प्रतिपदेला त्याच्या तर किती पिकं प्रवास करून गेले असेल कल्पना करा. त्यांनी विहीच्या पानावरती 7 पुष्प ठेवली. पुष्पासन केलं. त्या पानावरती बसून ते गेले. आता आपण डोलीत बसून जाणार किंवा हुगलीमध्ये बसून जाणार. ते पानावरती बसून गेले. योगी होते ते. तेव्हा त्याने आपलं शरीर हलकं केलं आणि ते टाकून त्याच्यामध्ये ते गेले. लोकांना कदाचित हे पटत नाही की बाबा पानावर बसून कसे गेले असतील, उडालेले नका ते. तर टेंबे स्वामी देखील गरुडेश्वरला जे नदी क्रॉस करून आले त्यांनी आपलं हे छाटून उपर्ण नदीवर टाकलं. त्याच्यावर उभे राहून जी असतात त्यांच्यात सिद्धी असतात. अणिमा लघुमा अशा ज्या सिद्धी असतात. लघुमा अणिमा म्हणून म्हणजे आपल्या प्राणभरी खेळ खेळून ते वजन आपलं इतकं हलकं करतात की कागदापेक्षा देखील हलकं ते वजन. इथून स्वामींनी या जगाचा निरोप घेतला त्याला गाणगापूरला समजले की. आज आपलं भाग्य असं आहे सगळ्यांचं की आपल्याला त्या ठिकाणी यायला मिळालेलं आहे. तेव्हा आपण स्नान ज्यांना करायचं त्यांनी स्नान करावं, ज्यांना नसेल करायचं. आणि इथून आपण वरती दर्शनाला जाऊ. तिथे 3 झाडं एकत्र आलेली आहेत. तिथे नेपाळ स्वामींचं दर्शन मंदिर आहे. तिथे नेपाळ स्वामी तिथे पिंपळ आणि औदुंबर 3 झाडं एकत्र आलेली आहेत. लिंब, पिंपळ आणि औदुंबर हे 3 झाडं ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी शिवशक्तीचा नेहमी अस्तित्व असते असं शास्त्रात सांगितलेलं आहे. आणि अशी दुर्मिळ ठिकाणं असतात त्या तिथेही आपण जाऊ.
नेपाळ स्वामींच्या आश्रमातील महादेवाच्या पिंडीवर आम्ही सर्वांनी अभिषेक केला. तिथे नित्यपूजेतील असलेल्या शालिग्रामाचे महत्त्व महाराजांनी सांगितले ते आपण ऐकूया. सोन्याची तार तयार होते. पूर्वी शालिग्रामाचं महत्व होतं. त्याच्यात रोज पाणी घालायचं. पुरुषांनी घातलं पाहिजे, स्त्रीने घालायचं नाही. त्याच्यात आपण जो किडा आहे तो किडा पाणी पितो, जिवंत राहतो आणि सोन्याची तार निघते त्याच्यात. पूर्वी सोनं असं काढत होतं शालिग्रामाने. म्हणून शालिग्रामाचं महत्व आहे. पुढे पाताळगंगेवरील पूल ओलांडून आम्ही श्रीशैलमला जायला निघालो. श्रीशैलमला जाण्याआधी आपण दर्शन घेऊया ते साक्षी गणपतीचे. तिथे अथर्व शीर्षाचे पठण करून परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांनी गणपतीला आवाहन केले व प्रार्थना केली की तूच दत्तात्रय आहेस, तूच श्री श्रीपाद श्री वल्लभ आहेस, तूच श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आहेस व तूच श्री विष्णुदास स्वामी महाराज आहेस. तेव्हा तू आमच्यासोबत कर्दळी वनात चल व आमची यात्रा सुखरूप पार पाड. येथून आम्ही श्रीशैलमला पोहोचलो व मल्लिकार्जुनाचा आशीर्वाद घेऊन पुढील प्रवासासाठी आम्ही सज्ज झालो. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिवाय. ओम नमः शिवाय. ओम शिवाय. ओम शिवाय. ओम शिवाय. दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 फेब्रुवारीला सकाळीच सर्व तयार झाले. श्रीपाद श्री वल्लभ स्वामींच्या फोटोसमोर करुणा त्रिपदी म्हणण्यात आली. आपल्या उपासनेतील सर्व आरत्या म्हणण्यात आल्या. परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांचा आशीर्वाद घेऊन सर्व यात्रेकरू कर्दळी वनात जाण्यास निघाले. सद्गुरूंच्या जय जयकाराने सर्व परिसर दुमदुमून गेला होता. आम्ही आता निघालो ते श्री पर्वताच्या पायथ्याशी म्हणजे पाताळगंगेच्या धरणाच्या पाण्यातून कर्दळी वनात जाण्यासाठी. बोटीने या प्रवासात 1 ते सव्वा तास लागतो. कर्दळी वनात जाण्यासाठी या पाताळगंगेच्या उत्तरेला 22 किलोमीटर धरणाच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो. हा प्रवास बोटीने अथवा टोपलीने करता येतो. बोटीने या प्रवासात 1 ते सव्वा तास लागतो.
परमपूजनीय सद्गुरूंचा शिवाचा जय जयकार करत आम्ही सर्व बोटीतून बसून निघालो. आजूबाजूला अत्यंत मनोहर दृश्य दिसते. या ठिकाणी पाण्याची खोली साधारणतः 800 फूट आहे. परमपूजनीय सद्गुरूंनी सांगितले की या डोंगरांकडे बघून मनापासून जर दत्तात्रेयाला हाक मारली तर तो दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. जो पर्वत आहे तो विष्णुगिरी पर्वत, महेशगिरी पर्वत, 3 पर्वत आहेत. बोटीतून दरमजर करत आम्ही पाताळगंगेच्या पश्चिम किनाऱ्यावर कधी पोहोचलो ते कळलेच नाही. या किनाऱ्याला व्यंकटेश किनारा असे नाव आहे. 1.25 तासाच्या बोटीच्या प्रवासानंतर आम्ही व्यंकटेश किनाऱ्यावर उतरलो. या ठिकाणचे वैशिष्ट्य असे की याच्या पूर्वेला ब्रह्मगिरी पर्वत, याच्या दक्षिणेला विष्णुगिरी पर्वत आणि याच्या पश्चिमेला शिवगिरी पर्वत म्हणजेच महेशगिरी पर्वत आहे. असे तिन्ही पर्वत एकत्र असलेले हे विश्वातील एकमेव तीर्थक्षेत्र आहे. या व्यंकटेश किनाऱ्यावर पोहोचून आम्ही आमच्या पुढील प्रवासाला प्रारंभ केला. आता सुरू होणार आहे तो खडतर व अत्यंत कठीण असा पायी प्रवास. खुणा करत जावं लागतं. या किनाऱ्यापासून 8 किलोमीटर अंतरावर अक्का महादेवीची गुहा आहे. किनाऱ्यापासून अक्का महादेवी गुहेपर्यंत कुठेही प्यायला पाणी मिळत नाही. म्हणून जाताना प्रत्येकी 1 ते 2 लिटर पाणी बरोबर असणे आवश्यक आहे. 8 किलोमीटर जे 6 डोंगर पार करून जावे लागते त्यातील पहिला डोंगर हा 2 किलोमीटर अंतराचा दुसरा डोंगर आहे. दगडगोटे मध्ये व अतिशय चढाचा आहे. राग लागलेली. परमपूजनीय बाबांचा फोटो पाठीवर घेऊन परमपूजनीय सद्गुरुदास महाराज निघाले
जणू ते सांगतच होते की बाबा आपल्या पाठीशी आहेत. पहिला डोंगर अत्यंत चढाचा आहे. तो पार करताना फार दमछाक होते. या रस्त्यात परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांनी परमपूजनीय नृसिंह सरस्वती स्वामींच्या अस्तित्वाची अनेक वेळा प्रचिती दिली. परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांनी एक मोठा दगड बाजूला करायला लावला. त्या दगडाखालून एक कोवळा औदुंबर प्रगटला. बापू नाही सर कुठे बापू पठारावरून 2.5 ते 3 किलोमीटर चालत गेल्यावर अक्का महादेवी गुहा लागते. या पठारावर आपल्याला अनेक वारुळे दिसायला लागतात. अशाच एका वारुळातून स्वामी समर्थ प्रगट झाले होते. पूर्ण माणूस भरूनच एवढं मोठं वारुळ आहे. या भागात ठिकठिकाणी वणव्यामध्ये जळलेले वाळके गवत दिसते. एका ठिकाणी परमपूजनीय सद्गुरुदास महाराज उभे असतात. अचानक त्यांनी आम्हाला जवळ बोलवले. आम्ही पाहतो तर काय, एका दगडावर परमपूजनीय नृसिंह सरस्वती स्वामींची मूर्ती वाळलेल्या गवताच्या राखेत उमटली होती. या प्रवासाला निघताना श्रीहरी नाईक यांनी अनेक मौलिक सूचना दिल्या. त्यानुसार आम्ही आमच्या पाठीवर कमीत कमी सामान घेतले. त्यात प्रामुख्याने 2 लिटर पाणी, 2 वेळ पुरतील एवढे पराठे, टॉर्च, पांघरुण, सतरंजी, खुण्या करण्यासाठी लागतील अशा पॉलिथिन बॅग व खडू घेतले. आम्ही अक्का महादेवीच्या गुफेत आलो. तेथे पहिल्यांदा आम्हाला पाणी दिसले. अक्का महादेवी गुहा अत्यंत शांत आणि निसर्गरम्य आहे. या गुहेत सुमारे 200 ते 300 लोक सहज राहू शकतात. शिवाय गुहेच्या समोर अगदी खोल अशी दरी आहे. या अक्का महादेवी गुहेजवळ अगदी निर्मळ आणि गोड जल आहे. हे पाणी पिल्यावर अर्धा अधिक थकवा तर तसाच नाहीसा होतो. या ठिकाणी विश्रांती घेता येते. ही गुहा इतकी पावन आणि पवित्र आहे की याच गुहेत आद्य शंकराचार्य, शरण भस्मेश्वर, अक्का महादेवी आणि पूर्व दत्त अवतार नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी तपश्चर्या केली आहे. नृसिंह सरस्वती स्वामी नंतर अनेक साधू संत या पवित्र भूमीत जप तप करून आपले जीवन सार्थक लावले आहे. आजही 1-2 साधू तेथे जप तप ध्यानस्थ करताना आपणास दिसतात. अशी ही पवित्र आणि पावन भूमी आहे. आम्हाला असे सांगण्यात आले होते की या गुहेत नृसिंह सरस्वती स्वामींची मूर्ती स्थापन केलेली आहे. पण आम्ही पोहोचल्यावर बघितले तर ती मूर्ती तिथे नव्हती. हा प्रवास फक्त 3 तासात पूर्ण झाला.
परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांनी तो ओटा आम्हाला साफ करायला लावला व नंतर त्या ठिकाणी परमपूजनीय बाबांचा फोटो स्थापन केला. परमपूजनीय बाबांची मनोभावे पूजा केली. आम्ही त्यानंतर उपासनेतील 5ही प्रदक्षिणा म्हटल्या. लोकांनी काढून नाही गेला पाहिजे. तिकडे कोणीच नाही. तिकडे कोणीच नाही. हा रुंबा झाला. जय श्री विष्णुदास दत्तगुरु श्री विष्णुदास प्रभात वल्लभ विष्णुदास नृसिंह सरस्वती विष्णुदास. जय श्री विष्णुदास दत्तगुरु श्री विष्णुदास श्रीपाद वल्लभ विष्णुदास नृसिंह सरस्वती विष्णुदास. जय श्री विष्णुदास दत्तगुरु श्री विष्णुदास श्रीपाद वल्लभ विष्णुदास नृसिंह सरस्वती विष्णुदास. तेव्हा आमच्या मागे येणारे 50 ते 60 यात्रेकरू तेथे पोहोचले. नृसिंह सरस्वती स्वामींची मूर्ती तिथे नाही असे बघून ते खट्टू झाले, पण आपल्या उपासनेत सामील झाले. उपासनेनंतर आरती झाली व प्रसाद वितरण करण्यात आला.